थँक्यू. सकल कलांचा अधिपती असा आपला गणपती आणि आम्हा सर्व कलाकारांचे आराध्य दैवत असा नटराज आणि आपल्या जगण्याची प्रेरणा, ऊर्जा, उर्मी, चैतन्याचा स्रोत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग, तया चरणी सादर वंदन करून सादर करत आहोत अवघे गरजे पंढरपूर. रामकृष्ण हरी माऊली. एकदा गजर होऊन जाऊ दे. पुंडलिक वरदे. हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. जरासं वातावरण निर्मिती झाली म्हणजे कशी कलाकारांमध्ये आणि सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. अर्थात आज आपण सगळीकडे बघितलंय की आज कमीत कमी पुण्यामध्ये 25 ठिकाणी सगळं म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड सगळे मिळून जवळपास 25, मला वाटतं निखिल सरांना कदाचित जास्त माहिती असेल, आज खूप कार्यक्रम आहेत. आणि असं जाणवतं आहे की जसं पंढरपूर आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आज जसं भक्तांनी नटलं आहे तसं पुणंही त्या बाबतीत काही कमी नाही आहे. पुणं भक्तिरसाच्या रंगात आज रंगलं आहे मंडळी, असं म्हणायला हरकत नाही. तसं म्हटलं तर पुणं आपलं कलाकारांचं ठिकाण, 14 विद्या आणि 64 कलांचा हा ओतप्रोत संगम इथं दिसतो. अर्थात उपासना करू इच्छिणाऱ्या प्रत्येक भोक्त्याला पुण्याने अगदी भरभरून दिलं आहे. खरं तर प्रत्येक कलेला विद्येची जोड ही असतेच आणि कुठलीही विद्या मिळवण्यासाठी कला ही एखाद्याच्या अंगी असावीच लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेला व्यक्त होण्यासाठी मंचाची किंवा एखाद्या व्यासपीठाची आवश्यकता असते. आणि हे व्यासपीठ, हे माध्यम देण्याचं काम केअर फाउंडेशन सातत्याने करत आलं आहे. मंडळी, पांडुरंगाच्या चरणी ही भक्तिमय सेवा अर्पण करण्याचं आमचं हे 3रं वर्ष. या 3ऱ्या वर्षाची सुरुवात थोडीशी आपण जरा वेगळ्या पद्धतीने करूया सर, काय वाटतं? खरं तर आता ताई म्हणाल्या की पुणे आणि संस्कृती, मला पर्वतीच्या पायथ्याशी लिहिलेल्या 2 ओळी या ठिकाणी आठवतात. साहित्य उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे. आणि याच पुण्याच्या खासदार आदरणीय डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. केअर संस्था आणि या सर्व परिवाराच्या वतीने आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. ज्यांची कायम सोबत आणि पाठीवर थाप आहे असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय दिलीपांना वेडे पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूयात. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आज या ठिकाणी दिंडीत सहभागी व्हायचं आहे आणि केअरची ही दिंडी आज आपल्याला खऱ्या अर्थाने या समाज प्रबोधनासाठी आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. मी केअरच्या सर्व प्रतिनिधी आदरणीय खासदार डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी आणि दिलीपांना वेडे पाटील आणि आमची दिंडी या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी विठुरायाची पंढरीची वारी आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. काय सांगाल ताई? अगदी जसं आपण म्हणतो की प्रयाग क्षेत्री प्रत्येकाला ह्या वर्षी जाणं शक्य झालं नाही, तसं प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत आपल्याला प्रत्येक वेळेला वारीला जाणं शक्य होईलच असं नाही. ते म्हणतात ना, आवा चालली पंढरपुरा पण वेशीपासून आली घरा. पण असं होतं आणि कुठल्या तरी गुंत्यात अडकून आपला पाय मागे येतो. आणि ज्यांना जाणं शक्य नाही त्या सगळ्या मंडळींना ही विनंती, अगदी प्रेक्षकांनासुद्धा, तुम्हाला आपल्या ह्या दिंडीत सामील व्हायचं असेल तर जरूर व्हा. महाराष्ट्राची ही सांस्कृतिक धरोहर, ही आपली परंपरा, ही आपण आज या पद्धतीने साजरी करतोय आणि त्याला जोड आहे अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गाण्याची. आवाज वाढवा. वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नाना
रामकृष्ण हरिमाऊली. मॅडम जातं. मंडळी, भक्त पुंडलिकानं आपल्या सामर्थ्यानं वसवलं पंढरपूर. चंद्रभागेच्या तीरावर या वाळवंटाचं प्रत्यक्ष परमेश्वराला तो घेऊन आला. म्हणतात, येऊन या श्रीहरी भीमेच्या तिरी सुदर्शनावरी पंढरी उभवली. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि हे पंढरपूर वसलं आणि वारीची ही परंपरा अव्याहतपणे सुरू झाली. आजही सांगीतिक वारी मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सांगीतिक वारीसाठी ज्या सगळ्या आपल्या म्युझिक क्लासेसची आपल्याला मदत झाली आहे सर, त्यांना एकदा आपण थँक्स म्हणूया. नंतर आपण हे करणार आहोतच, पण सगळ्या त्या क्लासेसच्या सरांना आपण स्टेजवर बोलवणार आहोत. सगळ्यात प्रथम आहे म्युझिकला कराओके क्लासेसचे आमचे निखिल सर. रसिक ते कलाकार हा सुंदर प्रवास ज्यांच्या प्रेरणेतनं घडतो, सगळ्या कलाकारांना त्यांनी स्टुडिओचं ज्ञान दिलं आहे असे आमचे निखिल सर. निजश्री म्युझिक अकॅडमीच्या निवेदिता खळीकर कुलकर्णी जोशी. रागा म्युझिक क्लब त्याचे सर. आणि स्वरसाधना संगीत क्लासेस, कलाधीश म्युझिक क्लास, ह्या सगळ्या सर किंवा मॅडम जे त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी इथं स्टेजवर यायचं आहे. आणि अर्थातच आमच्या केअर फाउंडेशनचे सगळे प्रतिनिधी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आज या ठिकाणी पुण्याच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक अविभाज्य घटक असलेल्या संसदरत्न डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी यांचा सन्मान या ठिकाणी केअर संस्थेच्या वतीने संपन्न होत आहे. खरं तर पुण्याची संस्कृती, परंपरा आणि ओळख आणि सामाजिक समरसता हे ताईंच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत. आणि आज याच आत्मीयतेतून ताई आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आहेत. ताईंची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जादायी आणि प्रेरणादायी आहे. आणि अतिशय वेळात वेळ काढून त्यांच्या आजच्या बिझी शेड्यूलमधून अगदी वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या त्याबद्दल मी अर्थाने माऊली आशीर्वाद देण्यासाठी आज मंचावर अवतरली आहे असं वाटतंय मेधाताईंच्या रूपाने. आणि दिलीप अण्णांचा सत्कार आम्ही करत आहोत. खरं तर बावधनपुरतं मर्यादित आता अण्णांचं क्षेत्र राहिलेलं नाही आहे, कारण कुठेही बावधनमधल्या कलाकारांचे कार्यक्रम असले आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी अण्णा आले नाहीत असं होतच नाही. मग तो कार्यक्रम अगदी योगा क्लासेसचा असो किंवा एखाद्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन असो किंवा कलाकारांचं तर श्रद्धास्थानच झालेले आहेत आता दिलीप अण्णा. सगळ्या कलाकारांना प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अण्णा येतच असतात. अण्णा, दिलीप अण्णा आणि मेधाताई यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या म्युझिक क्लासेसच्या सगळ्या प्रतिनिधींचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रज्ञा मॅडमचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्याच कुटुंबातील सदस्य असलेले आदरणीय दिलीप अण्णा वेडे पाटील यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. खरंच आहे. राजकीय कार्यक्षेत्राला सांस्कृतिक आणि आत्मीयतेची जोड असली की हा जो आता परिवार तुमच्या समोर दिसतो आहे, फोटो आमचे काढले जात आहेत, हा सगळा परिवार जमतो. मंडळी, हा परिवार जसा आज आषाढी वारीला पंढरपुरात जमला आहे तसाच हा परिवार आपल्या या ऑडिटोरियममध्ये सुद्धा आत्ता जमलेला आहे. या निमित्ताने ही वारी घडवण्याचं, ही सांगीतिक वारी घडवण्याचं आमचं हे सलग 3रं वर्ष. सलग पांडुरंगा चरणी ही 3ऱ्या वर्षी आम्ही ही सेवा अर्पण करतो आहे. आणि म्हणतात ना की शून्याने सुरुवात होते आणि हळूहळू वाढत हे आमचं कुटुंब असता विस्तारत जात आहे. औंध, मागच्या वर्षी आपण पिंपरी चिंचवडला केलेला होता हा कार्यक्रम. असं करत करत पुण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये, सगळ्या भागांमध्ये पोहोचण्याचा हा केअरचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्याला अर्थातच आपल्या सगळ्या आदरणीय मंडळींची, जसं आज मेधाताईंची, दिलीप अण्णांची आपल्याला साथ लाभली आहे, तसंच हे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू देत हीच या चरणी, ह्या आजच्या दिवशी पांडुरंग चरणी, विठ्ठल चरणी एकच प्रार्थना. मार्गदर्शनपर आता थोडे अण्णा आपल्याशी बोलणार आहेत आणि नंतर मेधाताई. कार्यक्रमाला ताई शुभेच्छा देतील. एक छोटंसं एक सोशल काम तुम्हाला आम्हाला मिळून सगळ्यांना करायचं आहे की जे आज खूप गरजेचं आहे ते ताई सांगतील. सर्वांना
आषाढी एकादशीच्या खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. केअरच्या माध्यमातून खूप छान कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे. एका अर्थाने पांडुरंगाची ही वारी आहे आणि पर्यावरणाची सुद्धा ही वारी आहे आणि केअरचं काम खूप प्रचंड प्रमाणात सुरू झालेलं आहे. आता हे 3रं वर्ष आहे या प्रकारच्या कार्यक्रमाचं. मयूरजी हिंगे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करते आणि निखिलजी आणि प्रज्ञाताई आणि सगळी टीम यांचंही अभिनंदन करते, कारण पुढे त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम रंगणार आहे. आपणही सगळेजण आहात. तुमच्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्यायला मी आणि माझ्याबरोबर दिलीप अण्णा वेडे पाटील आम्ही आलेलो आहोत आणि खूप मनापासून आमच्या दोघांच्याही वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ही वारी जी आहे पंढरीची, आपण सगळेजण काही वारी पंढरपूरला जाऊन करू शकत नाही, पण मनातल्या मनात आपण हे ठरवू शकतो. हा धार्मिक कार्यक्रम आहे प्रामुख्याने. आपण एक ठरवू शकतो की मी जे जे काही करीन ते धर्माच्या अनुषंगाने योग्य असलेलं एकतरी पाऊल मी टाकीन. यासाठी म्हणून आपण आज संकल्प करूया. दुसरा संकल्प हा करूया की आपल्या भारताची जी काही सुजलाम सुफलाम नगरी आहे, ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा जो काही ऱ्हास व्हायला लागलेला आहे, हा ऱ्हास थांबवण्यासाठी मी एकतरी पाऊल टाकीन. असा वारीचा संकल्प आज आपण करूया, एवढं आवाहन मयूरजींच्या वतीने आत्ता इथे करते. एक निवेदन मला या ठिकाणी एक करण्यासाठी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत आहेत इथे चांडक विवेक चांडक. त्यांचं एक 17 महिन्याचं बाळ एका विशिष्ट आजाराने ग्रस्त आहे. त्याचं नाव आहे SMA. थोडंसं अवघड आहे. ही व्याधी मला माहीत नव्हती आधी, त्यामुळे लक्षात ठेवणं अवघड आहे. पण मला त्याचा अर्थ साधारण कळला की प्रोटीनची निर्मिती शरीरामध्ये होत नाही, अशा प्रकारचे जीन्समधली काहीतरी एक विशिष्ट डिसऑर्डर आहे. बाळाचं नाव आहे लयम चांडक. तुम्हाला कल्पना येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात ही व्याधी आपल्याला म्हणजे बाळाला वाचवण्यासाठीचं जे इंजेक्शन आहे ते 1 टाईम इंजेक्शन द्यायचं आणि त्याची किंमत आपल्याला कल्पनातीत अशी आहे 9 कोटी. आम्ही एक अभियान चालू केलेलं आहे. याच्या माध्यमातून नागरिकांच्याकडून जेवढी काही रक्कम आपल्याला गोळा करता येईल तेवढी केंद्राच्या माध्यमातून, राज्यांच्या माध्यमातून, कारण ही रक्कम आपण कधी ऐकलीच नाही आहे की अशी एखाद्या इंजेक्शनची असू शकते. पण हे इंजेक्शन दिल्यानंतर बाळ वाचेल आणि ते एकदाच द्यायचे आणि ते 2 वर्षाच्या आतल्या बाळाला देतात. 2 वर्षांनंतर ते दिलं तर त्याचा इफेक्ट होत नाही. मी विवेकजींच्या वतीने आपल्या सगळ्यांना आवाहन करते की एक सच्छील अशा घराण्यातलं एक छोटं बालक आपण सगळे मिळून वाचवू शकतो का? यासाठी आपण आपल्या कष्टाने मिळवलेल्या निधीतला अंश आशीर्वाद स्वरूपात बाळाला देऊ शकतो का? आणि जर देऊ शकत असलो तर मग मयूरजींकडनं तुम्हाला ही माहिती कळेल की कुठे द्यायचं आहे. ऑथेंटिक आहे, मी पण तपासलं आहे की असं याच्यामध्ये कुठलंही आवाहन नाही आहे. डॉक्टरांशी आणि सगळ्यांशीच चर्चा करून या प्रकारे ठरवलेलं आहे. तर हे मी आवाहन करते. पांडुरंगाच्या चरणी विनंती करते, आशीर्वाद मागते लयमसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्याही आशीर्वादाची प्रार्थना करते. आपण सर्व बाहेर एक स्टँडी आहे, तर स्वतः वडील आणि त्यांचे फॅमिली मेंबर आलेले आहेत. जे आपल्याला शक्य होईल आपण ती मदत करूयात. आणि ताई आणि अण्णा, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आला, त्याच्यासाठी केअर संस्थेच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. हो, नक्की. पर्यावरण वाचवलं तर आपण वाचणार आहोत. या दृष्टीने जे केअरचं काम चालू झालं आहे याच्यामध्ये माझा जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे सहभाग असेल. आणि प्रामुख्याने आम्ही सायकल रॅली घेतो, पर्यावरणाचे अनेक उपक्रम घेतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी सुद्धा माझी जीवनशैली पर्यावरणपूरक कशी असेल याचा खूप विचार करते. गाडी पर्यावरणपूरक वापरते, AC कमी वापरते, म्हणजे वापरतच नाही मोस्टली. जिथे जिथे आपल्याला कार्बन फूटप्रिंट कमी करता येईल, जिथे पाणी वाचवता येईल, जिथे जमिनीचा कस टिकवता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून, टेकड्या वाचवता येतील या सगळ्या दृष्टिकोनातून केअरला जिथे कुठे माझं सहकार्य लागेल तिथे आम्ही देऊ. आणि जिथे आमचे उपक्रम असतील त्याच्यात केअरनी सहभागी व्हावं, आपण मिळून कार्यक्रम करू. धन्यवाद. ताई, 12 जुलैला ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आहे, त्याच्यासाठी तुम्ही या.
13 जुलैला आपण ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करायसाठी ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोशन आणि राईस कल्टिवेशन सिंहगड ट्रीप अशा तिहेरी एक दिवसाची छान ट्रीप प्लस सोशल वर्क आहे. ते 13 जुलैला आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं. आणि पुढच्या महिन्यात 16 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमींचा एक सुंदर कार्यक्रम आहे. रात्री 9 ते 12मध्ये कृष्ण जन्म आपण इथेच साजरा करणार आहोत. तर ताई आणि अण्णा तुम्हाला आजच मी निमंत्रण स्टेजवर देतो. तुम्ही सर्वांनी, ताई तुम्ही या, अण्णा तुम्ही या, तुम्ही सर्वांनी या. आणि तुम्हाला आणखीन आपण समाजासाठी, पर्यावरणासाठी, जसं की आज लयम आहे, कदाचित माझं बाळ आज असू शकत होतं, तुमचं असू शकत होतं. तुम्ही त्या फूटमध्ये जाऊन बघा आणि एकत्र येऊन जेवढं होईल, जसं की आमच्या NGOचा लेट्स कनेक्ट आहे, एकत्र येऊन जेही सोशल कॉजसाठी करता येईल ते करूयात. तुमच्या दोघांचेही आभार ताई. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ताई. जसं कुसुमाग्रज म्हणतात की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ताईंनी आज आम्हाला साथ दिली. आम्ही अगदी आज भरून पावलो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींसाठी, कारण आजच्या या धावपळीच्या व्यस्त शेड्यूलमधनं त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला इथं वेळ दिलेला आहे. आणि आत्ताच जसं गेल्या रविवारी मन की बात झालं